दिवसानंतर मजा येईल। जिंती टीम टॉस जिंकली आहे। They won the toss and elected to ball first. गोलंदाजी घेत आहे बाबू दादा। Yes, they won the toss, elected to ball first आणि बॅटिंग साठी लगेच मैदानामध्ये दाखल व्हा। या मॅच मध्ये जो विजेता राहील म्हणजे टोटल 5 संघ आपल्याला भेटतील, त्यानंतर होईल चिठ्ठ्यांचा खेळ आणि त्यानंतर मात्र विजेता संघ आपल्याला भेटेल। विनंती करेल थोडा स्पीड अप घ्या। चला थोडासा स्पीड अप घ्या, लगेच जाऊयात आणखीन एका आवाजाकडे। लहूजी जाधव सर यांची वाणी ऐकूयात या रंजक भरी मॅचच्या कहाणीसाठी। त्यांच्या साथीला प्रमोद, पहिला चेंडू शॉट ऑफ लेनचा चेंडू प्रहार केलाय अशोक चेंडू खाली आणि चांगला झेल टिपलाय। ज्या प्रकारे चेंडूचा अंदाज घेत असताना पहिल्या विकेटचं पतन। मी एनके भवननगर टीमला विनंती करतो की जे आपण गार्ड्स आहेत ते मैदानाच्या बाहेर घालून मैदानामध्ये जातो। लाईव्ह मॅच चालू आहेत। 2 धावांची तालुका मोठा झाला। फुल लेनचा चेंडू बिग सोमा यांच्यावर आक्रमण केल्या। एनके आणि त्यांच्या साथीला प्रमोद कदम ही जोडी मैदानामध्ये दाखल झाली। ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, षटकारानंतर मात्र पुनरागमन केले। लेंथ मध्ये बदल करत असताना सोमा। चला मी विनंती करेन कुंभारगाव 11 ब गटातून सनबूर, क गटातून शिवगर्जना मिरासवाडी, ड गटातून जुगाईदेवी कराटे आणि या एक विजयी संघ असे आपण लॉट्स करणार आहोत। चला चारही टीमचे कॅप्टन आपण या, विनंती करेन मी या प्लीज। हा देखील वेगाने चेंडू हाताळण्याचा प्रयत्न, परंतु दिशा खराब आहे। वेगाबरोबर दिशेवर नियंत्रण असणं खूप महत्त्वाचं आहे आणि ते कुठेतरी नव्हतं। आणि इथे मात्र ज्या प्रकारचा वेग पाहायला मिळाला सोमा यांच्या गोलंदाजीवर जिंती। गावासाठी सातत्याने क्रिकेट चांगले खेळले आणि गत सामन्याचा विचार केला तर शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकले जिंतीने। हाफ टॅकर चेंडू इथे मात्र आपटी बार पाहायला मिळतोय। पुन्हा एकदा हा चेंडू हाताळावा लागेल। वनपर्दी ओव्हरचा इशारा केला जातोय स्क्वेअर लेग पंचांच्या माध्यमातून।
आणि अशा प्रकारची गोलंदाजी अपेक्षित नसेल संपूर्ण खेळाडूंना आणि कर्णधाराला देखील, कारण ज्या वेळेला तुम्ही पहिलं षटक हाताळता संघाचा एक महत्वाचा गोलंदाज असता आणि तो विश्वास सार्थ ठरवावा लागेल. 10 धावा धाव फलकावर. स्टेट ड्राईव्हचा फटका पाहायला मिळाला. बॅक टू द बॉलर. एक छोटी धाव अंकित केली जाते. चांगलं स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये क्षेत्ररक्षण करत असताना सोमा षटकाची होते सांगता. पहिल्या षटकाचा होतोय खेळ समाप्त. भवानीनगर सळवे 1 गडी बाद 11. चारी कर्णधारांचं लक्ष वेधेन कुंभारगाव 11, VSS सनबूर, शिवगर्जना मिरासवाडी, श्री जुगाईदेवी कराटे. चारी टीमचे कॅप्टन आपण या कॉमेंट्री बॉक्स मध्ये मुख्य व्यासपीठावर आपण टॉप 5 चे लॉट्स करणार आहोत. राज कळंद्रे अँड टीम, शिवाजी यादव बॉस आहेत. शिवगर्जना मिरासवाडी, संतोष सूर्यवंशी, जुगादेवी कराटे, शतायू सूर्यवंशी आपण देखील. हाफ टॅकर चेंडू बाबूराव पाटील 80 वर केलाय प्रहार. चेंडू मिड विकेटला, सीमा रेषा पार, षटकार. NK यांची ही खासियत आहे, खराब चेंडूवर नेहमी प्रहार करत असतात. कारण समोर कोणता गोलंदाज आहे, कोणता खेळाडू आहे या क्रिकेटमध्ये कधीही पाहिलं जात नसतं. आणि या तेच क्रिकेटचं परिसूत्र वीरेंद्र सेहवाग सरांची नेहमी एक गोष्ट ऐकण्यात येते. बुंदात टाकलेला चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न, षटकानंतर पुनरागमन केलंय. वीरेंद्र सेहवाग नेहमी सातत्याने सांगतात की मी माझ्या करिअरमध्ये कधीही गोलंदाजाला पाहिलं नाही, फक्त चेंडूच्या मेट प्रमाणे खेळ केला. आणि हे क्रिकेटचं परिसूत्र आहे. फुल टॉस चेंडू, मिस टाइम स्ट्रोक. प्रवीण नेवगे लॉंग ऑन वरून वेगाने आले, चेंडूवरती पोहोचले नाहीत. आणि पहा काय स्लाइड मारले, चेंडू पोहोचले नाहीत. झेल देखील होता होता राहिलाय, परंतु पहा दुखापत झाली आहे का, आशा करूया दुखापत गंभीर नसावी. काय स्लाइड मारत असताना एखाद्या वॉटर पार्क रिसॉर्ट मध्ये तुम्ही अशा प्रकारची झेप घेऊ शकता. कॅच ड्रॉप्ड. 2 धावा मात्र प्राप्त झाल्यात. बाबूराव पाटील एक संधी निर्माण केली होती, परंतु सोपं नसतं या पावसाळी क्रिकेटमध्ये अशा प्रकारच्या कॅचेस पकडणं. टीमची धावसंख्या धाव फलकावर जाऊन पोहोचले 19 धावा. श्रेया विवेक वरपे, छोटा बाहुबली, कुमारी श्रेया समाधान भालेकर यांचा वाढदिवस. आणि श्रेयाताई आज आमच्यासोबत जोडले, आपलं देखील सहर्ष स्वागत. समाधान दादांची मुलगी. एक धाव मात्र अंकित केली जाते. एक सिंगल धाव टीमच्या टोटल मध्ये जोडली जाते. आज 20 धावा. खराब चेंडू, वाईट प्लस, वाईट प्लस, नो प्लस 1 आहे का पंच? नो प्लस 1, येस. फ्रेडचा चेंडू. लेंथ बॉल आणि फ्रीडच्या चेंडूवर प्रमोद कदम यांचा प्रहार. चेंडू सीमा पार. आक्रमण पवित्रामध्ये प्रमोद कदम, हेलिकॉप्टरचा फटका. इट्स अ बुलेट स्ट्रोक. रबर बॉल मधला अफलातून स्ट्रोक. 4 धावा. तब्बल
अद्वैत विठ्ठलवाडीवाला, सूरज डिसले. श्रेयाताईचा वाढदिवस 15 जुलैला असतो, परंतु आजपासूनच या वाढदिवसाचं सेलिब्रेशन केलं जाईल. पहिला चेंडू सूरज डिसले यांचा खोदून काढण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत मिड विकेटला. एक धाव मात्र प्राप्त केली जाईल. हे पावसाळी क्रिकेटचं वैशिष्ट्य आहे, चेंडू पडल्यानंतर जास्त ट्रॅव्हल होत नसतो. लेंथ बॉल पिक केलाय आणि त्याला डिस्पॅच केलाय मिड विकेट सीमारेषा पार. प्रमोद कदम ब्रँडेड स्ट्रोक 6 धावा. आलाय 39. शॉर्ट आर्म जॅक डी प्लस स्क्वेअर लेग आहे. सीमारेषावर एकदा प्राप्त केली जाते. जोडीचा प्रयत्न केला जाईल. स्लाइड मारल्यानंतर पहा क्षेत्ररक्षकाचं समर्पण आपल्या संघाप्रती. आणि या गोष्टी तुम्हाला फक्त आणि फक्त ग्रामीण क्रिकेटमध्ये पाहायला मिळतात. जणू काही एखादा जलतरणपट्टू डाईव्ह मारतो पाण्यामध्ये, तशा प्रकारचा स्लाइड मारला जात आहे. 2 धावेने टीमची धावसंख्या 41. मोठा फटका खेळायचा प्रयत्न. प्रमोद कदम यांचा स्वतःवर नाराज आहेत, थोडीशी हताश आहेत, कारण त्यांना माहित होतं की हा चेंडू आपल्या स्लॉट मध्ये आला होता, परंतु ज्या वेगाने बॅट फिरवली चेंडूने बॅटचा संपर्क होत नाही. डॉट बॉल. 4 चेंडू अखेर टीमची धावसंख्या 41. फुल टॉस. प्रमोद कदम बॉस सारखे खेळल्यात. 6 धावा. षटकार. शेवटचा चेंडू शॉर्ट ऑफ लेनचा ऑन साइडला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत मिड विकेटला. पुन्हा एकदा पडत असताना पडल्यानंतर उभे राहिलेत आणि फेकी देखील त्याच तत्परतेने केले, परंतु 2 धावा रोखू शकणार नाहीयेत. नवला इशिंती या मॅच मध्ये मात्र क्षेत्ररक्षण करत असताना पावसाचा मनमुराद आनंद घेतलाय. टीमची धावसंख्या धावफलकावर 49 आणि 50 धावांचं लक्ष विजयासाठी अर्थातच नवला इशिंती. कॅमेरामॅन आपण वाढदिवस साजरा करतोय. राहुल मानाईनगरचा राहुल कॅप्टन कूल. 9 जुलैला त्याचा वाढदिवस साजरा झाला. प्रत्येकाने त्याला खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या. मात्र त्यानंतर लगेचच आपण जिव्हाळा चषक ही स्पर्धा ठेवली आणि अतुल भालेकर खऱ्या अर्थानं एक चांगला मित्र आणि त्याच्या माध्यमातून हा वाढदिवस त्याचा साजरा केला जातोय. आणि राहुलच्या माध्यमातून हॉटेल भाग्यश्रीला पार्टी हॉटेल ना हा चालेल तिकडेच धाव घासला. अरे या माशा बो आणखीन एक वाढदिवस आपण साजरा करणार आहोत. अर्थातच श्रेया समाधान भालेकर म्हणजे समाधान दादा भालेकर यांची कन्या आणि तिचा वाढदिवस आणि त्याच छोटा बाहुबली आणि श्रेया समाधान भालेकर म्हणजे श्रेयाचा वाढदिवस 15 तारखेला, आमच्या विवेक वरपेचा वाढदिवस 10 तारखेला आणि या दोघांच्या वाढदिवसाचा औचित्य साधून जिव्हाळा चषक 2025 आपण पाहतो आणि तिचा वाढदिवसाचा जो केक आहे तो आज आपण कटिंग करूयात.
यानंतर ज्या चिठ्ठ्या केल्या गेल्या त्यामध्ये आपण पाहिली तर पहिली सेमीफायनल कुंभारगाव आणि सनबूर, दुसरी सेमीफायनल कराटे टीम आणि विजयी संघ आणि मिरासवाडी टीम सेमीफायनलच्या चिठ्ठीमध्ये पोहोचली आहे वरच्या फेरीमध्ये. कॅमेरामॅन आपण वाढदिवस साजरा करतो, थँक्यू सो मच. अर्थातच कुमारी श्रेया समाधान भालेकर हिचा वाढदिवस, समाधानदादा भालेकर यांची कन्या आणि तिचा वाढदिवस या स्पर्धेच्या माध्यमातून जिव्हाळ्याच्या चषक 2025 तिच्या वाढदिवसाचा औचित्य साधून भरवली गेले. तिच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर आज उपस्थित देखील ती राहिली. संपूर्ण पाटण तालुका टेनिस क्रिकेटच्या वतीनं तिला आपण वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. अतुलदादा भालेकर आणि त्याचबरोबर संपूर्ण भालेकरवाडीच्या वतीनं तिला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आपण देऊयात आणि अगदी केक कटिंग आपण जरूर करूयात. मनापासून आभार. विनंती करेल मॅच लगेच आपण करूया सुरुवात, कारण की यानंतरच्या ज्या सगळ्या मॅचेस आहेत त्या मात्र घेतल्या जाणार आहेत 2-2 ओव्हरच्या आणि लगेच आपण करूयात मॅचला सुरुवात. पन्नास धावांचं लक्ष्य. बॅकफुटला जाऊन पंच केलाय. पाटलांची पॉवर. बाबूराव पाटील पेटंट स्ट्रोक 6 धावा. षटकार. आपटी बार पाहायला मिळतोय. हा चेंडू पुन्हा हाताळावा लागेल. व्हाईट बॉल वनपर्दी ओव्हरचा इशारा केला जातोय. कलावती 11 या संघाचे आयकॉन खेळाडू आहेत बाबूराव पाटील. पाटण तालुका रबर बॉल प्रीमियर लीग काही दिवसांवर येऊन टेपले आणि बाबूराव पाटील चर्चेमध्ये असलेल्या पाटण तालुक्यामधील एक नाव. मॅन फ्रॉम जिंती. फुललेनचा चेंडू विकेट केलाय. मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेमध्ये. 3 क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवर आले जरूर. चेंडूचा अंदाज चुकलाय आणि चेंडू मात्र निर्जन स्थळी पडला जातोय. 2 धावा प्राप्त केल्या जात आहेत. पहिला क्षेत्ररक्षक पडला, त्यानंतर दुसरा क्षेत्ररक्षक देखील पाय घसरून पडलाय. पावसाळी रबर बॉल क्रिकेट. 2 धावेने मात्र टीमची धावसंख्या धावफलकावर 9 धावा. धावफलकावर. डाऊन द लेग साइड फ्लिक करण्याचा प्रयत्न. बाबूराव पाटील या खेळाडूची जी खेळण्याची शैली आहे नेहमी सातत्याने चेंडूच्या मेरिट प्रमाणे करणारा फलंदाजी. कारण ज्या प्रकारचे चेंडू त्याच प्रकारचे फटके. बाबूराव पाटील सेट ऑन फायर. या षटकामध्ये तो दुसरा मोठा धमाकेदार षटकार. सोळा धावा धावफलकावर. अलेक्स यांच्यावर मात्र प्रहार केला जातोय. शॉट ऑफ लेनचा चेंडू ऑन साइडला खेळलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव मात्र प्राप्त केली जाईल. बाबूराव पाटील एका धावेच्या मदतीने मात्र आता इथे स्ट्राईक रोटेट करत असताना प्रवीण नेवगे, ज्या खेळाडूने गत सामन्यामध्ये 1 मध्ये 5 धावांची आवश्यकता असताना षटकार ठोकून आपल्या संघाला मात्र दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करून दिलाय, तेच प्रवीण नेवगे ऑन स्ट्राईक. सुरुवात मात्र चांगली झाली आहे. 50चा पाठलाग करते जिंती.
फुलटॉस चेंडू सोडून दिलाय, व्हाईट बॉल. अलेक्स यांनी पहिल्या षटकामध्ये स्क्वेअर लेग पंचांचा इशारा आला, नो चेंडू म्हणजे असेल हा फ्री हिट. फ्री हिटचा चेंडू प्रवीण नेवगे, संधी आहे या चेंडूवर मोठा फटका खेळण्याची. फ्री हिटचा चेंडू फ्लोअर फुलटॉस होता, इथे दिशा मात्र तपासली जाईल. एक धाव मात्र गोशांकी क्षेत्रामध्ये प्राप्त होत असताना प्रवीण नेवगे. फ्री हिटच्या चेंडूवर मोठा फटका खेळता आला नाहीये, स्क्वेअर लेग पंच. आता मात्र शहानिशा करत असताना या चेंडू डीप झालाय का हे पाहायचंय. सुरुवात तर चांगली झाली अशी नवला इच्छिंती. एस आता स्क्वेअर लेग पंच, तिसऱ्या पंचांची मदत घेत असताना चेंडू किती उंच आहे पाहायचंय. एस इट्स फेअर डिलिव्हरी, योग्य चेंडू आहे. चला मॅच स्पीडअप करा. एक सिंगल धाव सोडली जाते, 19 धावा धाव फलकावर अलेक्स आणि पहिल्या षटकामध्ये 19 धावा खर्च केल्यात. शेवटचा चेंडू शेष. पहिल्या 5 चेंडूवर 19 धावा. कुठेतरी नवलाई जिंती या मॅच मध्ये पहिल्या षटकापासून एक आक्रमक पवित्र्यामध्ये धारण करत असताना पाहायला मिळते. आणि दुसऱ्या बाजूला टीम भवानीनगर सळवे, त्यांचा बॉलिंग अटॅक चांगला आहे. एखादं षटक त्यांना मॅच मध्ये घेऊन येऊ शकतं, ते षटक हाताळावं लागेल. शेवटचा चेंडू शेष. बिनगडी बाद 19. 50चा पाठलाग करत असताना श्री नवलाई जिंती. 1 to go. चला स्पीडअप करा. शेवटचा चेंडू फुल लेनचा, चुकीला माफी नाहीये. प्रवीण नेवगे पेटंट स्ट्रोक, साधावा षटकार. दडीच्या अद्वैत. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या तब्बल 25, पेनल्टीच्या 2 म्हणजे 27 धावा. काय फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. श्री नवलाई जिंती या सामन्यामध्ये ज्या प्रकारे त्यांनी खेळ केलाय ना, आक्रमक पवित्र्यामध्ये, ज्या वेळेला एखादा खेळाडू फलंदाजी करतो तिथून मॅचचा रिदम बनतो. आणि ज्या प्रकारे बाबूराव पाटील यांनी सुरुवात केली षटकाची पहिल्या, आणि त्याचा शेवट देखील केला प्रवीण नेवगे यांनी. तब्बल 27 धावा धाव फलकावर. 12 चेंडू मध्ये आता 23 धावांची आवश्यकता. प्रमोद कदम फिरकीपट्टू, सळवेचा फिरकीचा जादूगर. हे षटक खूप महत्वाचं असेल, कारण हे दोन्ही सर्वोत्तम खेळाडू आहेत. 12-23 मॅच ऑन. टीम भवानीनगर सळवेला मॅच मध्ये येण्यासाठी विकेट्स हव्यात. दुसऱ्या बाजूला श्री नवलाई जिंतीला धावा करायच्यात. 12 चेंडू मध्ये 23. संतोष डिसले नाहीयेत, प्रदीप नलावडे नाहीयेत. ते 2 खेळाडू नसताना देखील नवलाई जिंती चांगला खेळ करते, आणि चांगली बाब. कारण कोणते खेळाडू नाहीयेत त्यापेक्षा कोणते खेळाडू आहेत ते महत्वाचं असतं. तेव्हा संघ मोठा होतो, तेव्हा संघ बनतो. 12-23. 12-23. पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न, गलीमध्ये 1 धाव प्राप्त होते. एक सिंगल धाव. रॉयल किंग संघाचे संघमालक रॉयल सचिन देसाई साहेब, वेलकम, सुस्वागतम. त्यांची शिट्टी म्हणजे त्यांच्या येण्याचं अगदी प्रत्येकाला जाणीव करून देते. बाबूराव पाटील यावर्षी या PL रबर बॉल प्रीमियर लीग मध्ये आयकॉन आहेत. बॅकफुट जाऊन स्क्वेअर कट केलाय. चेंडू डीप पॉइंटला मार्गस्थ होईल झाडांच्या दिशेने. दिशा तपासली जाईल. 1 धाव आहे, कारण डीप पॉइंटला जो झाड आहे, जो एक पट्टी लावले त्याच्या अलीकडे तुम्हाला धावा आहेत. मी आज जसा उल्लेख केला की प्रमोद कदम हे फिरकीपट्टू आहेत. चांगली चेंडूला फिरवण्याची क्षमता आहे, आणि चेंडूच्या मेड प्रमाणे फलंदाजी करावी लागेल. तुम्ही वेगवान गोलंदाजावर आक्रमण करू शकता, पण फिरकीपट्टूला खेळणं सोपं नसतं. पहिल्या 2 चेंडूवर 2 आल्यात. हा देखील चेंडू चांगला फिरवलाय गलीमध्ये. चेंडू मार्गस्थ झाला जरूर, परंतु क्षेत्ररक्षकाने प्रयत्न चांगले केलेत. निर्धाव चेंडूचे होते सांगता डॉट बॉल. बाबूराव पाटील, ज्या प्रकारे प्रमोद कदम यांनी
पहिल्या 3 चेंडूवर अवघ्या 2 धावा खर्च केल्या. टीमची धावसंख्या धाव फलकावर 29. 9 चेंडूमध्ये आता 21 समीकरण. सोपं नाहीये आणि तेवढं अशक्य देखील नसेल. एका बाजूला भवानीनगर सळवे, दुसऱ्या बाजूला श्री नवलाई जिंती. 9-21. फुललेनचा चेंडू ऑन साइडला खेळला. डीपला स्क्वेअर लेग आहे. तद्वर मिडविकेटचा क्षेत्ररक्षक वेगाने येतील आणि या शेवटी फिरकीपट्टूचं उत्तर मात्र शोधावं लागेल बाबूराव पाटील, प्रवीण नेवगे यांना. 4 चेंडू अखेर. टीमची धावसंख्या धाव फलकावर 30 धावा. 8 चेंडू 20 समीकरण. या मॅच मध्ये 3 मोठे फटके खेळायचे. प्रवीण नेवगे 8-20. बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न. बॅकवर्ड पॉइंटला चेंडू एका धावेसाठी मार्गस्थ होईल. का मला फिरकीचा जादूगर म्हटलं जातं. भवानीनगर सळवेचा हा फिरकीपट्टू प्रत्येक फलंदाजाच्या पायामध्ये अगदी बेड्या टोकतो आणि रबर बॉलला फिरवणं एवढं सोपं नसतं मित्रांनो. चेंडू ओला असतो आणि पाऊस पडून गेलाय. टीमची धावसंख्या धाव फलकावर 31. 7-19. शेवटचा चेंडू बॅकफुटला जाऊन पंच केला. डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात होते आणि त्यांच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषा पार. प्रवीण नेवगे यांनी शेवटच्या चेंडूवर या फिरकीपट्टूचं दिलंय उत्तर. षटकार. 6 चेंडू आता करायचे विजयासाठी. 13 धावा. 6-13. वेलकम डीजे अद्वैत. विठ्ठलवाडीवाला एक सुमधुर संगीत. 6 चेंडू मध्ये 13 धावा. समोर बाबूराव पाटील एक विस्फोटक फलंदाज. त्यांनी या मॅच मध्ये चांगला खेळ केलाय. आणि दुसऱ्या बाजूला प्रवीण नेवगे. या दोन्ही आघाडीच्या खेळाडूंनी ज्या प्रकारे जिंतीसाठी खेळ केलाय. अंतिम षटक शंभू. 6 मध्ये 13 रोखायचे आहेत. पहिला चेंडू ऑन साइडला खेळायचा प्रयत्न काहीसा खाली राहतोय. टाळ्या वाजतायत, शिट्ट्या वाजतायत. 6 चेंडू मध्ये 13 करायचे होते. आता 5 मध्ये 13. खेळ तुम्हा सर्वांना मैदानामध्ये खेळवून ठेवणारा एक मोठा फटका जिंतीच्या विजयाचे दरवाजे उघडू शकतो. 5-13. मुंडा टाकलेला चेंडू खोदून काढलाय. मिड विकेट डीपला आहे. एकदा प्राप्त केली जाईल. दोहेचा प्रयत्न होत नाहीये. बाबूराव पाटील एका धावेवर समाधान मानावं लागेल. 4 चेंडू मध्ये आता 12 धावांची आवश्यकता आहे. चांगल्या प्रकारची गोलंदाजी या मॅच मध्ये. अलेक्स यांचं पहिलं षटक वगळता प्रमोद कदम चांगली गोलंदाजी. आता शंभू. अचूक टप्प्यावर नियंत्रित गोलंदाजी कशी करावी हे मात्र शंभू यांनी दाखवून दिलंय पहिल्या 2 चेंडूवर. प्रवीण नेवगे मोठा फटका खेळायचा प्रयत्न. पहिल्या प्रयत्नामध्ये जेल सुटला होता. दुसऱ्या प्रयत्नामध्ये विकेटचं पतन. प्रवीण नेवगे बाद. शिट्ट्या वाजतायत आणि या जणू काही अंतिम लढत आपण पाहतोय की असा भास झाला. परंतु ही अंतिम लढत नाहीये मित्रांनो. हा साखळी फेरीतील शेवटचा सामना आहे. यानंतर मात्र टॉप 5 च्या लढती चालू होतील. रॉयल किंग संघाचे संघ मालक सचिनजी देसाई साहेब आणि पावसाळी रबर बॉल प्रीमियर लीग पाटण तालुक्याची म्हणजे रॉयल किंग. गतवर्षी त्यांचा हंगाम देखील चांगला राहिलाय. गतवर्षीची स्पर्धा गाजवली. नवीन फलंदाज निखिल. 3-12. 3 चेंडू 12 धावा. एक मोठा फटका हवाय. निखिल. तीन चेंडू 12 धावांची गरज. मॅच ऑन आहे. एक चित्तथरारक सामना पाहायला मिळेल. आधीच्या सामन्यात देखील जिंतीने शेवटच्या चेंडूवर विजय प्राप्त केला होता. मोठा फटका खेळायचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. डायरेक्ट हिट केले. इथे एक धाव प्राप्त होईल का? परंतु चेंडू हातामध्ये धाव प्राप्त होणार नाहीये. लक्षात घ्या.
जर चेंडू हातातून निसटला असता तर तुम्हाला धावा प्राप्त करण्याची संधी होती, परंतु आता 2 चेंडू 12 धावा. पहिल्या सामन्यामध्ये 9 जिंती, 1 मध्ये 5 पाहिजे होत्या, षटकार टोकला होता. आता 2 मध्ये 12 करायचे आहेत. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत असताना शंभू लाजवाब गोलंदाजी. 2-12, 2 मध्ये 12ची करत असताना मिस टाइम स्ट्रोक, 1 धाव प्राप्त केली जाईल. आता 1 धावेवर समाधान मानावं लागेल, स्ट्राईक रोटेट केली जाईल, परंतु सामना आता भवानीनगर सळवे या टीमच्या दृष्टिक्षेपामध्ये आलाय. आणि जर भवानीनगर सळवे हा सामना जिंकली तर श्री जुगाई देवी कराटे या संघाबरोबर त्यांना उपउपांत्यपूर्व फेरी खेळावी लागेल. 1 चेंडू 11 धावा, 1 मध्ये 11 धावा. क्रिकेटचा खेळ आहे, अजून काही घडू शकतं. गत सामन्यामध्ये मानाईनगरने 1 चेंडू मध्ये 17 धावा दिल्या होत्या, इथे 1 मध्ये 11 करायची आहेत. क्रिकेट आहे. चेंडू काहीसा खाली राहतोय आणि सामना मात्र जिंकलाय भवानीनगर सळवे आणि पुढच्या फेरीमध्ये प्रवेश केलाय. पहिल्या षटकामध्ये धावा आले तर तब्बल 25 आणि त्यानंतर प्रमोद कदम आणि शंभू या दोन्ही गोलंदाजांनी सामना मात्र फिरवला आणि विजय आपल्या संघाला